अध्यक्ष महोदय, टिळक घोष नावाचा एक तरुण मुलगा त्यांनी मला माहिती दिली होती. श्रीगोंद्यामधली एक केस केली होती अध्यक्ष महोदय. तिथल्या एफडीएच्या लोकांना मानलं पाहिजे, तिथल्या पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं. सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक गेले होते अध्यक्ष महोदय. अँटिसिपेटरी सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जाऊन जेलमध्ये तुम्ही हजर व्हा आणि नंतर आमच्याकडे या. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांचा हा प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय, कारण पाठीमागच्या अधिवेशनाच्या वेळेसच त्यांनी शब्द दिला होता की आम्ही हा कायदा चेंज करतोय. केंद्र सरकारचा नाही, राज्य सरकारचा स्वतंत्रपणे कायदा आम्ही या ठिकाणी लावतो. अध्यक्ष महोदय, मी ती फाईल सुद्धा पाहिली. मी दोनदा तीनदा पर्स्युएशनसाठी त्या ठिकाणी सुद्धा गेलो आणि अध्यक्ष महोदय तिथून परत आले. माझी विनंती नरहरी झिरवाळ साहेबांना, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना, की याच्यामध्ये काल परवा अध्यक्ष महोदय तुकाराम मुंडेंच्या विरोधात सुद्धा हायकोर्टात गेले काही लोक की तुम्हाला मोक्का लावता येणार नाही, अशा प्रकारे धमकी द्यायला इक्बाल नावाचा एक व्यक्ती, इक्बाल मिरची आहे का चटणी आहे पुढचं नाव मला माहिती नाही अध्यक्ष महोदय, पण इक्बाल पठाण का इक्बाल मिरची कोण जो आहे तो तिथं गेला आणि गुटखा विकणाऱ्यांवरती तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे की मोक्का लावू, हा मोक्का लावता येणार नाही, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा अध्यक्ष महोदय हे गुटखा विकणारे त्या ठिकाणी करायला. अध्यक्ष महोदय, फार कमी वयाची मुलं, तरुण मुलं अध्यक्ष महोदय, तोंडामध्ये तोबरा भरून ज्यावेळेस इकडून तिकडं फिरतात अध्यक्ष महोदय, त्याला जर कॅन्सर झाला ना तर त्याच्या आईवडिलाची परिस्थिती आपल्याला बघवत नाही. आम्हीच मुख्यमंत्री सहायता योजनेसाठी अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना पत्र देतो. मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून त्याला 1 लाख 2 लाख विशेष बाब म्हणून पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. खोखली करण्याचं काम अध्यक्ष महोदय हे लोक करतायत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती, हे इतके स्ट्रॅटेजी बाज भारी आहेत सुधीर भाऊ. मी इथं कायम, आज नाही अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन म्हणून नाही, दूध भेसळीच्या विरोधात मी MLC होतो वरती, तिथेही बोलत होतो अध्यक्ष महोदय, इथेही बोलत होतो. काल परवा एक उलटी बातमी लावली अध्यक्ष महोदय. सुरेश धस नाही, सुरेश धसच्या बायकोने अमक्या कंपनीला फोन केला म्हणून. आयुष्यभर अध्यक्ष महोदय ह्या भेसळखोरांच्या आणि यांच्या विरोधात आम्ही लढतोय आणि कोणत्या कंपनीचं नाव घेतलं टीव्हीला, अमुक एक कंपनीला फोन केला म्हणले सुरेश धसांच्या पत्नीने. आता मी बी खरंच विचारलं फोन करून, अरे बाबा तू फोन केलता का? तर ती म्हणली, बाबा मी 15 वर्ष झालं त्या ज्या डेअरीला मानताय, हे मंचर खेड आंबेगाव इथंची ती कोणती डेअरी आहे, त्या डेअरीला 15 वर्ष आमच्या दूध संघाचं दूधच नाही. अध्यक्ष महोदय, माझा नाही, सहकारी दूध संघ आहे. 3 लाख लिटर आम्ही कलेक्शन करतो अध्यक्ष महोदय प्रतिदिन. आम्ही नेसलेला दूध देतो, मदर डेअरीला दूध देतो, आणखी कुठेही देतो, परंतु असल्या काही ज्या पावडर प्लांटवाले आहेत त्यांना आम्ही दूध देत नाही. अध्यक्ष महोदय, श्रीगोंद्यात केस हो, आष्टीमध्ये केस हो, नगरला केस हो, जामखेडला केस हो, त्याच्यातले फरार झालेले आरोपी ठराविक एका पावडर प्लांटच्या अवतीभोवतीच हेटाळे घालतात. कोणता प्लांट आहे तो? माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय, ह्या लोकांची फक्त गुन्हा दाखल होऊन चौकशी होता कामा नये अध्यक्ष महोदय. हे जे सिंथेटिक दूध कोणत्या संस्थेला पुरवित होते, त्या संस्थेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. अध्यक्ष महोदय, किती मोठे असू द्या ते पावडर प्लांटवाले पैशावाले असतील, आणखी मोठे असतील, पण अध्यक्ष महोदय हे कोणाच्या नावावर दूध तिथं घालीत होते आणि ते दूध त्याचं पेमेंट नेमकं कोणाच्या नावावर वर्ग होत होतं? अध्यक्ष महोदय, ज्याच्या नावावर पेमेंट वर्ग होत असेल, जी संस्था पेमेंट करत असेल, कारण हे दूध थोडं थिडकं नव्हतं अध्यक्ष महोदय, 26 आरोपी आहेत, एका आरोपी 5-5 हजार लिटर दूध घालीत होता. 26 आरोपीचं 5-5 हजार लिटरांनी दूध किती झालं अध्यक्ष महोदय? 1.25 लाख तर हे एकाच गुन्ह्यातले आरोपी दूध घालीत होते. 1.25 लाख लिटर. अध्यक्ष महोदय, ह्यांना लाजा वाटत नाही
यांच्या सगळ्या संवेदना संपलेल्या आहेत अध्यक्ष महोदय। यांना समाजामध्ये मान पान या काही गोष्टी नाही येत राहिलेल्या अध्यक्ष महोदय। हे पूर्ण मोकळे झालेले लोक आहेत अध्यक्ष महोदय। दुर्दैवानं याच्यातली मी काही माहिती घेतली, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी तालुका पंचायत समितीचा बायको सदस्य आहे, असे लोक अध्यक्ष महोदय दूध भेसळीचे धंदे जर करायला लागले एखाद्या वेळेस, पुढच्या वेळेस म्हणतात बाबा 288च्या ऐवजी 432 का काय होणार आहे, त्याच्यामध्ये हे दुधात कालविणारेच येऊ नये अध्यक्ष महोदय। 10, 15, 20 येऊ नाहीत, काय सांगावं अध्यक्ष महोदय। हा मग यांना पैसा अध्यक्ष महोदय ते स्वतः तोंडाने सांगितलं अध्यक्ष महोदय। हे जे भेसळीचं इम्युल्सिफायर का काय नावाचं औषध टाकलं अध्यक्ष महोदय, भिवंडीवरून गेलंय अध्यक्ष महोदय। आवड साहेब तुमच्या शेजारावरून भिवंडी, अहो भिवंडीचेच आहेत, माग बी यादव भिवंडीचेच आहेत। हे आता जो नवीन आलाय आणि आताचा जो इम्युल्सिफायर वाला आहे तो सुद्धा भिवंडीचाच आहे अध्यक्ष महोदय। इथून तिकडं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व्यापला अध्यक्ष महोदय। हे कोणाचेच नसतात अध्यक्ष महोदय हे लोक, परंतु प्रतिष्ठित असणारे लोक, मी जबाबदारीने बोलतो अध्यक्ष महोदय। याच्यात मोक्याचा कायदा जर लवकरात लवकर नाही केला तर पुढच्या वेळेस सभागृहात सुद्धा हे दुधात काहीतरी कालवणारे 10-20 येतील सगळ्या पक्षाकडून, काय सांगता येत नाही ह्याला। 100 येऊन आहेत अध्यक्ष महोदय। आणि मग त्यांनी इथं येऊन सगळेजण एकाच ह्याच्यात भाषण हाणत्याल, दुधात असं मिसळल्यावर आम्ही इतका माल हाणला, यांना पचत नाही अध्यक्ष महोदय। काय काय लोक कुणाच्या तरी घरात ऍक्सिडेंट होतो, मी पाहिलेले आहेत हे दुधात काय बाय मिसळून, कुणाला तरी ह्याच्या घरात कॅन्सर होतो, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, काही काही जण सकाळी 7लाच दारू प्यायला लागतात। हे दुधात कालवणारे जे लोक आहेत ना, आई शपथ सकाळी 7 वाजता दारू प्यायला सुरुवात करते, हे कारण हे पाप आहे अध्यक्ष महोदय। इथं नाही हो, तिकडे म्हणतो अध्यक्ष महोदय। या लोकांच्या वरती मोका लागला पाहिजे आणि मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्या माणसावरती तिरप्या नाव नाही घेतला अध्यक्ष महोदय, अंगुली निर्देश माझ्याकडे होईल अशा पद्धतीच्या बातम्या छापल्या गेल्या, खूप वाईट वाटलं अध्यक्ष महोदय। असं जे माणसं याच्या कायमस्वरूपी 3 लाख लिटर दूध आहे अध्यक्ष महोदय माझ्या दूध संघाचं, माझ्या म्हणजे सहकारी दूध संघाचं। हे कालवा कालवीवाले डोळे वर करून सुद्धा तिकडे बघत नाहीत, आमच्याकडे ते येऊ शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे गेलं की MBR टेस्ट केल्याशिवाय इथं दूध स्वीकारलं जात नाही। 1-1.5 कोटीच्या मशीन आल्यात अध्यक्ष महोदय, दुधात काय आहे, पाणी किती आहे, काय किती आहे लगेच कळतं। आणि जे लोक चुकीच्या पद्धतीने असे धंदे करतात, हे जर लोक यांना प्रतिष्ठा वाढायला लागली, हे कालच्या घटनेवरून मंचरच्या घटनेवरून भीती वाटायला लागली अध्यक्ष। एक जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक त्या कोणत्या तरी पक्षाचा तालुका अध्यक्ष, अशा पदावरले लोक जर आता याच्यामध्ये यायला लागले तर अध्यक्ष महोदय बेकार आहे। आणि अकलूजचा एक आरोपी, पिलीवचा एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातला, दौंडचा एक आरोपी, जळगावचा एक आरोपी, छत्रपती संभाजीनगर, म्हणजे महाराष्ट्र व्यापायचा धंदा या लोकांनी केलाय। हे 1.25 लाख लिटर दूध करीत होते अध्यक्ष महोदय। आणि रोज रोज अध्यक्ष महोदय अशा जर बातम्या येत गेल्या तर आई शपथ लोकांनी दूध घेणं बंद करू नये हो। चांगले आमचे शेतकरी 95% दूध उत्पादक चांगला आहे अध्यक्ष महोदय। इमाने इतबारे गाय माईची सेवा करून रात्रंदिवस शेणावरती पाट्या घेऊ अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याच्या माय माऊलीच्या डोक्यावर टक्कल पडायची पाळी आली अध्यक्ष महोदय। इतकं प्रामाणिक काम